14 with Mr. with same sir. Okay, and by profession I am an HR, but my passion is by profession I am an HR. And by passion I want to become a model. Good. So I choose my modeling option through him only because my sister went for modeling and he insisted me to do also modeling. So for him I started my career. Okay. And my family members are 5 and all are working. And I have completed my graduation in BMS from Phyllis Institute in Mumbai only. So modeling includes 3 things, that is passion, ability and confidence. And I think I have all. So I can be a model. Good. Any question? No? No? Okay. Talent round. Okay, thank you. Introduction. I'm Ankita and I'm from Kharkar. More about you. I love to read. Enough. First time करते हैं. हो विचार. कुठलं असं पुस्तक आहे तुला आवडलं? Recently I'm reading Devil's Advocate and it's by Karan Thapar, who is a journalist. So that much. And I've been reading a lot of books, fiction or non-fiction. खाडकर. Yeah, I'm from Kharkar. Okay. What in Mexican you like? Nachos. Only natural. With some cheese on top, if I'm allowed to eat. Okay. Why this contest? This contest because I just wanted to experiment myself and explore my new ways in which I can represent myself. That's why this contest. Even if you don't win this competition, what do you think you I would gain a lot of experience, to represent myself in front of people. That would be just very good for me. And I would learn new things from the mentors as well. So that would be really good. If you had to choose Hindi, English, Marathi, which language? Marathi, English.
ठीक आहे हिंदी का मराठी? मराठी. ठीक आहे. जर तुला तुझ्या एक लव्ह रिलेशनमध्ये किंवा तुझ्या फ्रेंडशिपमध्ये कोणाला जर चूज करायची वेळ आली तर व्हॉट वुड यू चूज? लव्ह आणि फ्रेंडशिपमध्ये ऑब्विसली फ्रेंडशिप. वाय? रिझन? फ्रेंडशिप लव्हपेक्षा खूप म्हणजे जास्त स्ट्रॉंग असते. फ्रेंडशिप आधीपासून असते आणि लव्ह पुढे गेल्यानंतर होतो. त्याच्यामुळे फ्रेंडशिप पहिली. भरपूर फ्रेंड्स आहेत की नाही? फ्रेंड्स अशी नाही आहे, 1-2च आहेत पण खूप बेस्ट आहे. बेस्ट आहे. काय नाव आहे त्यांची? रोहन. बस एकच जास्त बेस्ट. डोल्या कोण बोलतो? मम्मा पप्पा दादा. हॉबी प्लेइंग गिटार. काय क्लास? ॲक्च्युली मी माझं बेसिक झालं आहे गिटारमध्ये. मी माझ्या दादाकडून शिकायचं होतं बट त्याला खूप ॲटिट्यूड आहे, तो शिकवत नाही म्हणून दुसरा दादा. तर मग मी आता क्लासेस जॉईन करेल माझं म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर. टॅलेंट राऊंडला काय करणार आता? सिंगिंग. तसं तर व्हॉइस चांगला नाही आहे माझा. कसम की कसम है कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे. अब ये प्यार न होगा फिर हमसे. ये कसम की कसम है कसम से. ओके. आहे चांगलं, बरं आहे. एकदमच वाईट नाही आहे. ऐकून आला ना चांगलं. ठीक आहे. ऑटोट्यून केले का? Native place is Belgaum. No, actually I am basically from Kolhapur, but brought up in Belgaum. As Your my name dad was in Ashwini, army. right? Yes. We stay in Belgaum itself now. So कोई किया पेजेंट पहले या कोई रैंप No, वॉक? this is my first. फर्स्ट टाइम. ग्रेट. मग मराठी येतं ना? येतं मराठी. येतं. ओके. व्हेरी सेन्सिटिव्ह. का? स्त्रियांनी खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. नाही, स्ट्रॉंग तरी असतातच लेडीज, पण Okay. थोडंफार सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. जेव्हा मातृत्व येतं ना, हां. त्यानंतर लेडीजना सेन्सिटिव्हनेस कळतं. हो. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओके. थँक्यू. आपण टॅलेंट राऊंड काय करणार आहात टॅलेंटमध्ये? ऍक्टिंग. ग्रेट. होय, मला सगळं कळत असून मी माझ्या नवऱ्याच्या दुष्कृत्यांना पाठीशी घालते, कारण मला जगायचंय. मला स्वतःसाठी नाही, माझ्या बहिणीसाठी जगायचंय. ज्यावेळी हाफिज मला तुझ्यासाठी काहीतरी गोड करायला सांगतो ना, त्यावेळी मला माहित असतं आज तो तुला कुठल्या तरी पुरुषाच्या हवाले करणार आहे. पण त्याच वेळी मला माझ्या बहिणीची, माझ्या रुबाची आठवण येते आणि तिच्यासाठी तो सांगेल तसं करते मी, फक्त तिच्यासाठी. मला नाही माहित कुठला धर्म, कसली संघटना, कसला जिहाद. मला फक्त माझी रुबा कळते, फक्त माझी रुबा दिसते. आणि आता चुपचाप हे खायचं आणि तयार व्हायचं. तुझ्यामुळे जर माझ्या रुबाला काही झालं तर तुझा मुर्दा माझ्या हाताने पाडेन. समजलं? माझ्या हाताने पाडेन. ओके. Thank you. नाईस.
Morning. My name is Ashwini Kanbarkar. I'm basically from Kolhapur. I stay at Rabale, Navi Mumbai. About this Mrs. Panvel, I'm applying for Mrs. Panvel. This is a huge platform for ladies who don't work actually, who don't get platform to perform well in their career and all. So I would like to thank Shirke Decorators and Events to provide us a huge platform. And about my performance, it's nothing कि we have to win. It's about our performance. Winning कोई भी जीत सकता है. It's nothing जीतना ही चाहिए. Our performance teaches us a lot. Thank you. मतलब तुमचं स्वप्न काय आहे ह्या इव्हेंटमध्ये उतरण्याचा तुमचा उद्देश काय आहे स्वप्न काय आय एम बेसिकली an actor. Okay, so I like रॅम्प वॉक्स अँड ऑल. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासूनच माझी आवड आहे आणि मी ॲक्टिंग फील्डमध्ये गेल्या 3 वर्षापासून आहे. तर ते मी आता मूवी पण करते आहे ॲज सेकंड लीड. आवडतं मला रॅम्प वॉक वगैरे करणं. पॅशन आहे माझा रॅम्प वॉक्स वगैरे. थोडं तुमच्या प्रवासाबद्दल सांगा की कसा तुमचा ह्या फील्डमध्ये प्रवास कसा सुरू झाला आणि आत्ता प्रिन्स ऑफ पनवेल हे जे व्यासपीठ मिळतं आहे कसं तुम्हाला टर्न पॉईंट मिळणार तुमच्या ह्या करिअर. हां, ॲक्टिंगची वगैरे आवड तरी मला पहिल्या लहानपणापासूनच होती. मी 3 वर्ष क्लासिकल सिंगिंगही केलं आहे. त्यामुळे थोडंसं अडचणीचा होता मला हा, का की घरचे त्या थोडंसं खुली सांगा म्हणजे थोडंसं. हां, माझे पेरेंट्स वगैरे अलाउड नव्हते करत मला ॲक्टिंग फील्डमध्ये जाणं. जे काही घडतं आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आजकाल त्याबद्दल त्यांचंही विचार करणं साहजिकच आहे. पण त्यातूनही मी मोटिवेट होऊन थोडंफार पुढे चालत गेले आहे. आता या प्लॅटफॉर्ममधून थोडं त्यांना समजेल की प्रत्येक गोष्टच वाईट नसते. होतात लोकं चांगलीही असतात आणि माझ्या मते मला आजपर्यंत चांगलीच लोकं भेटत गेली. थँक्यू. हा प्रिन्स ऑफ पनवेल जे आहे प्लॅटफॉर्म असा असेल की जे आतापर्यंत ह्या फील्डच्याबद्दल जे चुकीचे गैरसमज केले जातात त्याला कुठेतरी फाटा फुटेल असं वाटतं तुम्हाला ह्या इव्हेंटच्या मध्ये? हो, फुटेल. आणि आपल्या होममेकर्स जे आहेत लेडीजना हा चांगला प्लॅटफॉर्म आहे परफॉर्म करण्यासाठी, त्यांचा टॅलेंट दाखवण्यासाठी. कारण घरी बसतो लेडीज आम्ही, त्यामुळे त्यांना सिंगिंग डान्सिंग वगैरे हे जे त्यांचे टॅलेंट असतात ते कुठे ना कुठे दबून राहतात. त्यांना प्रोत्साहन भेटत नाही आणि जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज पडतात आपल्यावरती तेव्हा तर ते दबूनच राहतं, निघत नाही बाहेर. त्यामुळे शिर्के डेकोरेटर्सनी हा चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे लेडीजसाठी. आता तुम्ही ह्या ज्या प्लॅटफॉर्मला उभे आहात, आता तुम्ही परफॉर्म पण केला आहे, आता जजेसचं काय येईल यावर तुमचं सिलेक्शन होईल नाही होईल हा सगळा नंतरचा भाग राहिला. पण ह्या प्लॅटफॉर्मला आल्यानंतर एखादा काही क्षण असं तुम्हाला आठवतं की ह्या प्लॅटफॉर्मला येण्यासाठी तुम्ही काहीतरी किंवा ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही काहीतरी धडपड केली आहे त्याचं चीज झालं असं काय वाटतं ना तुम्हाला? नाही, मी तर प्रत्येक क्षणी काही ना काही शिकतच राहते आणि इथे पण येऊन मला खूप काही शिकायला भेटलं. तसं स्टेज फिअर वगैरे थोडंफार नसेल तरीही ते थोडं नर्वसनेस निर्माण होतेच काही ना काही कुठे ना कुठे. पण बरंच काही शिकायला भेटलं. ते जिंकेन किंवा न जिंकेन हा शेवटचा भाग आहे, पण परफॉर्म करणं महत्त्वाचं आहे. मी मिसेस वेदिका वैभव ठाकूर. मी ठाण्यावरून आले आहे. माझं वय वर्ष 33 आणि मी हाऊसवाईफ आहे. हॉबी म्हणून ॲक्टिंग करते. मला असं का वाटतं की तुम्ही फार इमोशनल आहात? मुळातच आहे पहिल्यापासून, कारण मी ज्या परिस्थितीत वाढले तेव्हा त्या परिस्थितीमुळे मी इमोशनल जास्ती झाले. लहानपणी माझे वडील एक्सपायर झाले खूप आधी लहान असताना, त्याच्यामुळे मी मामाच्या घरी वाढले आणि त्यामुळे त्या एका ॲटमॉस्फिअरमुळे इमोशनल झाले. नाही, पण कुठेतरी कॉन्फिडन्स आहे तुमच्यात म्हणून तुम्ही इथे उभ्या आहात आणि तुम्ही ॲक्टिंग फील्डमध्ये पण आहात.
ते मी आत्ता जस्ट फक्त 5 वर्ष झालेत मला, फक्त 5 वर्ष. एक नाटक कॉन्फिडन्स बूस्ट होतो थोडा असं मला तरी वाटतंय. चांगली गोष्ट आहे. मी बिलकुल उभी राहू शकत नव्हते एवढ्या पब्लिक समोर, पण आज मला जमतंय तेवढं. चांगली आता ऍक्ट तुमचा बघायचा. थोडी आगरी लँग्वेजचा हो. थोडासा टच आहे त्याला. आमची language. ती म्हावरं विकणारी आहे. सो ती येते. म्हावरं झा म्हावरं, ताजं ताजं म्हावरं. अरे पाटीला हात लाव की. अरे ह्या पाटीला नाही, म्हावराच्या पाटीला हात लाव की. अरे सावकाश सावकाश. हा बोल, काय पाहिजे तुला? ह्य 150 आणि ह्यो 200 का? 100चं का? तू बिल्डर ना तू आणि 100चं भावरं मागतास? 150 आणि 200चं घे ना. ऐकत नसतं तर घे तर कशाला? छान छान छान. Introduction. My name is Ravina Bajaj. I reside in Kharghar. I am 25 years old, and my hobbies are dancing, playing badminton, and a lot of stuffs, including adventures. Also, I'm an anchor, choreographer, teacher, and multi-purpose person. So, yes. Are you in this competition to learn something or to win? It's all about learning. Winning happens every time. By learning, I'll win. Okay, what do you expect from us? What do you want from us? Honesty, my talent, it's like, yes, I'm healthy. I'm like, I was kind of not ready enough to come over here because I thought I'm a healthy person and like, why being in between one of the princes, everyone. So like, then my sister, she motivated me and she was like, you know, you need to participate and you need to, because you have the talent and you have the potential. Then I want to live my dreams for everyone, for who believe in me. So that is why, and I need opportunity from you all. That is what the major expectation is. Rest is all what you'll see. You are very cute. The way you hold yourself is the cutest. I mean, from morning we are judging, but I think that you are the most cute. Thank you, that's a good. That's why. And your walk style, है ना? The way you speak, I mean everything just vanished from my mind when we saw you. The healthy person or a very cute person, it just vanished. Because the way you hold yourself, the way you are standing, the way you are speaking to us, the way confidently you are speaking about yourself is just cherry on the top. Thank you, that's a great compliment. Thanks a lot. Badminton, dancing. A lot of stuff, but space was less. Non-veg chicken. Oh yeah, it's a rule, okay, for us. I would say I'm a quite talkative person. So you'll give me a line, I'll just keep on going and going. And I keep on smiling. That's one of my thing. Even if you scold me, I'll keep on smiling. So that's another thing. So me and my sister, we don't have non-veg without each other. Oh. So that's why it's like anytime we'll go wherever we are, we'll have together. It's a rule for us. I really want to meet your sister. Yes, the next person is my sister. Thank you. Oh, great. She's winning. And Sing It Bling, your favorite movie, right? Oh yeah, like a lot of lists, so I have to pick one. So yes, it is one of my कितने बार देखा है वो? Quite a lot of time. You cannot count. Countless time देखा है because I love Amy Jackson का all the acts over there. The acts what she did, the fighting and all was like I like that. So yes, Okay. What will you show us? dancing. Oh, good. With some? Dilbar is fine, or else Leila if you have. We have Leila.
एनर्जी आ गई मॉर्निंग से अभी वापस 4 घंटे थैंक यू सो मच. Yeah, this is Rachita Bajaj from Navi Mumbai. We came from Kharghar and I am an anchor and model too. So basically I am doing anchoring and like I would like to for all the events I do swag से स्वागत. The main my tagline swag से स्वागत. कभी भी कोई भी event में जाना हो तो swag से स्वागत करना ये this is my tagline wherever I use for every event. So this is the main my tagline which I use for all the events till like fashion shows or something. And I am a model too. Like I have recently shooted for my fashion show in Andheri. So basically About you, you want to live happily or you want to... I want to live happily and I want to make others live happily. That's it. तो ये जल्दी से ओके ये मिस जो 069 कंटेस्टेंट की वो आपकी सिस्टर है राइट? Yeah. इसमें तो अभी एकदम जलवा बिखेर के गई यहाँ पे. That's what. Like we both are like this. एक कॉमेडी होती है ना तो कॉमेडी कहीं पे भी जाना तो and we are both attached to each other. कहीं पे भी जाना we can't live without each other. The main fact is that. और कौन कौन है घर पे? My mom is also there. She's also like she's the best partner, the best role model of our life. ओके तो टैलेंट में आप क्या दिखाएंगे? टैलेंट में मैं आपको एक्ट करके दिखाती हूँ. तो बेसिकली अगर मुझे इमोशन में आना है, फीलिंग में आना है और किसी अपने प्यार जिससे मैं प्यार करती हूँ उससे अगर प्यार का इजहार करना है तो सबसे पहले वो चीज़ हो जाती है. तो उसमें अभी मैं आपको ये करके दिखाती हूँ. हाय रब्बा क्यों प्यार में इतना दर्द दिया है, क्या सच्चे प्यार की तलाश कब पूरी होगी, क्या मुझे मेरा सच्चा प्यार मिल पाएगा इस जन्म में. काश ये हमसफ़र, काश मुझे मेरा हमसफ़र मिल जाए जिसकी मुझे तलाश है, काश मुझे मेरा सच्चा प्यार मिल जाए. तो अभी आप एंकर हो राइट? या किया है एंकरिंग. Yes. तो अभी प्रिंस ऑफ पनवेल है उसकी आप हमें सपोज फॉर एग्जांपल आपको सिलेक्ट किया एज एंकर. ये शो है फिनाले है ये आपकी एंट्री है और आप ये शो स्टार्ट करोगे एज एन एंकर. तो मैं कैसे प्रेजेंट करूँ? यस तो स्टार्ट करो ये शो. या वेलकम ऑल, आप सबका यहाँ पे स्वैग से स्वागत है इस पूरे हमारे मिस प्रिंसेस ऑफ पनवेल 2018 में. तो आप सबके लिए हमने न्यू इवेंट्स, न्यू बहुत सारे कॉन्टेस्ट, एक्टिविटीज, एंटरटेनमेंट. तो यहाँ पे आप सबको पूरा एंटरटेनमेंट और पूरा एंजॉय करके जाइए. आइए, खाइए, पिए, मजे कीजिए और एंजॉय कीजिए एकदम मजे में. ओके ठीक है, ग्रेट. माझं नाव उज्ज्वला वळंजू. मी एक थिएटर आर्टिस्ट आहे. त्यासोबत मी मूवीजसुद्धा करते आणि मॉडेलिंग करते आणि मला डान्सची आवड आहे, मला गाण्याची आवड आहे. जंक फूड खायची आवड आहे. सॉरी, जंक फूड खायची फार आवड आहे. मला बर्गर्स, पिझ्झा खायला फार आवडतं. ओके. आधी केले काही पेजेंट्स? हो, मी आधी फॅशनिस्टा केलं आहे. त्यामध्ये टॉप 8मध्ये होते मी. त्यानंतर मी मुंबईची सुकन्या म्हणून केलं आहे. त्यात मला बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला आहे फर्स्ट. त्यानंतर आता जस्ट मी एक शहनाई म्हणून एक मोठा ब्रँड आहे लाईक मान्यवर. तर त्याचा लाईक एक लीड मॉडेल म्हणून आज मी त्याचा कॅटलॉग शूट केलं या इयरचं. बिकॉज ती खूप इंडिपेंडंट आहे आणि ती तिच्या डॅडाची गर्ल आहे तशी मी माझ्या डॅडाची गर्ल आहे. ती खूप प्राऊड आहे स्वतःच्या डॅडाबद्दल.
तसं नाही म्हणता येणार, पण सिमिलर माझ्या डॅडासाठी स्पेशल. कुठची गझल फेवरेट आहे? फेवरेट म्युझिक गझल लिहिल्या. आज जाने की जिद ना कर. छान चॉईस. आणि माझ्या प्लेलिस्ट मधलं पहिलं सॉन्ग आहे ते. कुणाच्या आवाजात तुला जास्त आवडतं ते? कारण बऱ्याच जणांनी ते गायलं. मला सगळ्यात ज्यांचं पहिलं सॉन्ग ज्यांनी गायलंय ओरिजिनल. या मला वाटतं ते पाकिस्तानी मॅम आहेत, त्यांचं सॉन्ग आहे आणि आज त्याच लिस्टमध्ये पण त्यांचंच सॉन्ग आहे. गुड गुड. छान. चॉईस नसेल. फेवरेट मूवी काय रिलीज होते? परमाणू अलीकडेच पाहिलंय मी 15 ऑगस्टला. खूप आतापर्यंतच्या प्लेलिस्ट नंतर सगळे स्किप झालेत आणि तो फिट झाला. म्हणजे तुला आपल्या देशाबद्दल वगैरे किंवा असं खूप पेट्रॉटिझम आहे? हो खूप. जर तू मिस इंडिया कॉम्पिटिशनवरती थँक्यू. मिस इंडिया जर कॉम्पिटिशनला जर तू गेली तर यू विल बी, इफ यू विन दॅट कॉम्पिटिशन यू विल बी रिप्रेझेंटिंग द फेस ऑफ इंडिया. तेव्हा इंडियनसाठी किंवा द ब्युटी विथ द पर्पज अवॉर्डसाठी तू इंडियासाठी काय करू शकशील? मला इंडियासाठी करायला आवडेल, पण त्याआधी मला असं वाटतं की मला इंडियामध्ये करप्शनसाठी बऱ्याच काही गोष्टी करायला आवडतील आणि त्यानंतर मला महिलांसाठी करायला फार आवडेल. काय महिलांसाठी काय? महिलांसाठी ह्या गोष्टी की सगळ्यात पहिलं म्हणजे स्वातंत्र्य, शिक्षण आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य. कारण आता अलीकडे मी एक व्हिडिओ पाहिला होता सोशल नेटवर्किंगचं, तर त्याच्यामध्ये मुली 8वीपर्यंतच काही शिक्षण घेतात आणि त्याच्यानंतर त्या पुढे शिकू शकत नाही कारण त्यांची शाळा जिल्ह्यामध्ये असते. सो मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंतचे काही शिक्षण म्हणजे अगदीच 8वीपर्यंतच शिक्षण जे आहे ते शिक्षण त्यांना जास्तीत जास्त शिक्षण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मी काही करू शकले तर त्यांच्यासाठी मला आवडेल. ओके. टॅलेंट राऊंडला काय केलंय प्रिपेअर? मी ॲक्टिंग पण आहे माझं आणि डान्सिंग पण आहे. जे बेस्ट आहे ते दाखव. ॲक्टिंग करू? हो आवडेल बस. चल ना रे. हाय ना. हॅलो, मला ना एक गोल्डन रिंग. काय म्हणतोय? तुझं आज एवढं प्रेम का होतं चाललंय? सॉरी, मला डायमंड तिथे 30 सेकंड. हा कशी आहे? छान आहे. नाही खूपच स्वीट आहे साधा. ठीक आहे नको बायडच. हो हे छान आहे ना. छान आहे स्टोर. आवडलं मला. तुला बघ ना जरा अजून काही दिसते का? तिथेच थांबायचं. रिसिव्हर खाली. ओके. हे चल इकडे चल. हो आम्ही दिसतो असे पण नाही. चल निघिते. रवी वेट. चल. त्याला सांग फोन खाली. हो त्याला सांग फोन खाली ठेव नाही तर. हा सगळ्यांनी इथे सगळ्यांनी इथे. रवी तो सिक्युरिटी येतोय जरा बघ. एक काम कर तू माझ्या मध्ये. चल चल तिकडे. चल लाईन. चल तू पण लाईनी दे. चल 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 लाईनी दे. रवी त्याच्या हातात गन आहे. तो थांब. ए त्या सिक्युरिटीला सांग गन खाली ठेव. नाहीतर मी शूट करेन ना. त्याला सांग गन खाली ठेव. रवी तो गन भरतीच करतोय. मला काही सुचत नाही. अरे गन नीचे रख. अरे गन खाली ठेव ना. ए त्याला सांग गन खाली ठेव. अरे खोटी आहे ती. आम्ही ठेवू. ती खोटी आहे. ओके
ठीक आहे, आम्ही नाही. गन माझ्या मागे ये. गन खाली डोंट शूट. ए परत ये. मस्त. थँक्यू. डन. ओके. हॅलो, मी उज्ज्वला बळंज. मी एक थिएटर आर्टिस्ट आहे, त्यासोबत मी मॉडेलिंगसुद्धा करते. ह्याआधी मी बऱ्याच ब्युटी कॉन्टेस्ट केले. त्यानंतर 4 वर्ष गेले मराठी इंडस्ट्रीमध्ये माझं स्ट्रगल चालू आहे. आज माझे मित्र भूषण यांच्याकडून मला प्रिन्सेस ऑफ पनवेल याची अलीकडे काही महिन्यांपूर्वी मला माहिती मिळाली होती. रजिस्ट्रेशनसाठी मला खूप फोर्स होता घर म्हणून आज मी इथे आले. आणि मला असं वाटतं की त्या फोर्सला मी आधी खूप लवकर हे म्हणजे लवकर जास्त लक्षात घ्यायला हवं होतं. आज इथे आल्यावर कळलं की तो फोर्स त्याचा माझ्यासाठी का होता ते. आणि शुअर तो जो माझ्यावर विश्वास दाखवतो त्या विश्वासावर मी उभी राहीन आणि परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेन. आणि आय विल ट्राय की प्रिन्सेस मिस होईल. Sakshi. I'm from Amravati, live in Mumbai. I'm 19 running, my height is 5'7". I'm pursuing my graduation in commerce stream. I believe in nothing is impossible, that means I am possible. Determination in one word that describes me the most, because I have a supporting family behind me. I can see the spark in their eyes each day, which gives me a confidence. I have lots of dreams. I want to become an actress and supermodel. So thank you, I love myself. Yeah. विदर्भाची मुलगी. काय आवडतं विदर्भातलं? संत्री. अंबादेवीचं मंदिर. हो. You have written exploring new place in your hobby. So, if given a chance, would you like to travel in India or out of India? In India. Very good answer. I'm impressed. Why? रीजन्स इंडिया में जो छोटी छोटी चीज़ें मुझे वो देखना है. मतलब हर एक एरिया में लोग कैसे रहते हैं, उनका हर एक, जैसे हम 25 किलोमीटर्स अगर बाजू में जाते हैं, उनकी लैंग्वेज में डिफरेंस हो जाता है, उनके खाने में डिफरेंस हो जाता है. मुझे वो सब कुछ टेस्ट करना है, सब लोगों के पीपल में रहना है, घूमना है, उनके एक्सपीरियंस में. फेवरेट म्यूजिक और इमोशनल सॉन्ग्स? व्हाई? मुझे ऐसा लगता है मैं बहुत ज़्यादा इमोशनली टच हो जाती हूँ किसी से भी. सो मुझे वो सॉन्ग फील करना बहुत अच्छा लगता है. और सेकंड ऑप्शन मैं एक्टर हूँ, सो मुझे वो फीलिंग की एडिक्टेड हूँ कुछ भी फील करने के लिए. सो सावजी चिकन. हां हो, कारण की मला ते खूप जास्त आवडतं, मला ते बनवता येतं म्हणून. काय बनवता येतं, चिकन बनवता येतं. सावजी चिकन मी विचारणार होतो काय फेवरेट फूड. सावजी चिकन म्हणजे काय तिथला प्रकार आहे का? हो, त्यामध्ये ऑइल खूप जास्त असतं, तर्री म्हणतात त्याला, आणि ते खूप तिखट असतं. मतलब वो बहुत ज़्यादा तीखा होता है.
आपका हाइट बहुत अच्छा, आपका वॉक बहुत पसंद आया मुझे। थैंक यू। मज़ा आएगा आपको कोरियोग्राफ करने के लिए। लाइक कंगना रनावत, क्यों? क्योंकि वो मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करती है, मैं भी एक मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करती है। जो भी एक्ट्रेस बॉलीवुड में हुए हैं उनका बैकग्राउंड रहता है, वो विदाउट बैकग्राउंड आई है, सो मुझे भी उसके जैसे विदाउट बैकग्राउंड इंडस्ट्री में आना है। व्हाट इज सक्सेस फॉर यू? मुझे लगता है कि अगर तुम हार्ड वर्कर हो, डेडिकेटेड हो, पैशनेट हो अबाउट योर वर्क, सो तुम सक्सेस पा सकते हो। और जिसके ज़िंदगी में सबसे ज़्यादा फेल्योर आते हैं उसके लिए सक्सेस की बहुत बड़ी डेफिनेशन होती है फेल्योर। सो टैलेंट राउंड क्या दिखा रहे हो? मैं शायरी करने वाली हूँ, मैंने कुछ सोचा नहीं था यहाँ। क्या खूब लिखा है किसी ने, बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हर किस बख्शे नहीं जाते जिनकी नीयत खराब होती है। ना तेरा एक होगा ना मेरा लाख होगा, ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा, गुरूर ना कर शाहे शरीर का, तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा। क्या बात! जिंदगी भर ब्रांडेड करने वालों, याद रखना कफन का कोई ब्रांड नहीं होगा। कोई रोकर दिल बहलाता है, कोई हंसकर दर्द छुपाता है। क्या कयामत है कुदरत की, जिंदा इंसान पानी में डूब जाता है और मुर्दा तैर के दिखलाता है। मौत को तो देखा नहीं, पर शायद वो बहुत खूबसूरत होगी, कमबख्त जो भी उससे मिलता वो जीना छोड़ देता है। बड़ी एकता देखी लोगों के ज़माने में, बड़ी एकता देखी लोगों के ज़माने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में। जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी, ना जाने कौन सी रात आखिरी होगी। एक दूसरे से मिलते हंसते जुलते बातें करते रहो यारो, ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी, ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। इससे पहले कोई किया पेजेंट? हाँ, मैं पेजेंट थे, मैं कॉन्टेस्ट पहली बार कर रही हूँ और मैंने फैशन शोज किए। मैं INFD बैंड्रा वाइब्रेंस 2018 किया है, इंडियाज़ इंटीमेट फैशन वीक किया है, INFD पनवेल किया है, मेड इन इंडिया स्वदेशी रनवे किया है और रील्स फैशन वीक किया है। और मैं एक्टिंग फील्ड से हूँ तो सीरियल एंड मूवीज़ की एक कुछ पंचायत नावाची मूवी केली आहे मी, जी आता रिलीज होईल। थँक्यू सो मच। मी साक्षी चिखले आणि मी या कॉन्टेस्टमध्ये आज पार्टिसिपेट करण्यासाठी आली आहे। आणि या कॉन्टेस्ट थ्रू मला असं वाटतं की मला जे लाईफमध्ये हवं आहे ते मला मिळेल। आणि माझं एक ड्रीम आहे, मला सुपर मॉडेल हवं आहे, सुपर मॉडेल बनायचं आहे। तर हा कॉन्टेस्ट त्याच्यासाठी खूप जास्त मायने ठेवतो। या कॉन्टेस्टने खूप साऱ्या मुलींचे स्वप्न पूर्ण केले आहे, मी पण एक स्वप्न घेऊन आले आहे आणि मला नक्कीच यकीन आहे की हे माझं स्वप्न पूर्ण करतील। थँक्यू। तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आज इथे उभा आहात, एकंदरीत आत्तापर्यंत तुमच्या प्रवासाबद्दल आणि असं वाटतं की प्रिन्सेस ऑफ पनवेल आता इथून तुमच्या करिअरला आणखीन एक नवीन टर्निंग पॉईंट मिळणार? हो नक्कीच। यानंतर या कॉन्टेस्टमध्ये जर मी विनर झाली आणि मी नक्कीच होणार, मी खूप कॉन्फिडंट आहे लाईफमध्ये। सो जर मी झाली तर मला असं वाटतं की माझं पुढचं फॅशन इंडस्ट्रीमधलं करिअर खूप चांगलं ब्राईट होणार। त्यामुळे थँक्यू सो मच। थँक्यू। माझं नाव अर्चना विक्रांत पवार, मी राहायला मुलुंडला असते। मुलुंड मी मॅरिड आहे आणि मला म्हणजे माझे हॉबीज डान्सिंग। डान्स करायला आवडतं? हो। कुठला डान्स करता? फ्री स्टाईल? हां, कोण डान्स? बॉलिवूड कोणताही? हळदी डान्स? नाही असं नाही। गणपती डान्स? घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझी 2 मुलं आहेत आणि मिस्टर, माझी 14 वर्षाची मुलगी आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे। मी 2 फिल्म्स केल्या होत्या, एक विजय पाटकरांची आणि एक चंद्रकांत कांसेंची। आणि इथे यायचा उद्देश म्हणजे मला आवडतं असं मॉडेलिंग वगैरे। जस्ट त्याच्या आधी केलं आहे कधी? नाही, मॉडेलिंग ॲक्टिंग केली आहे, ॲक्टिंग केली आहे। फर्स्ट माझी फिल्म होती कॅरी ऑन देशपांडे आणि सेकंड भेटली तू।
वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. नमस्कार, माझं नाव अर्चना विक्रांत पवार आहे. मी राहायला मुलुंडला आहे आणि माझी हॉबीज आहे डान्सिंग. माझ्या घरी आम्ही 4 जण असतो, मी, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर. आणि या इव्हेंटला येण्यामागचं कारण म्हणजे मला डान्सिंग किंवा ॲक्टिंग, मॉडेलिंग खूप आवड आहे या गोष्टींची. त्यामुळे मी इथे आले. आणि शिर्के सरांनी जे पनवेलकरता मीन्स हा जो शो ठेवला, इव्हेंट ठेवला आहे, ते खूप चांगलं केलं आहे. कारण इकडच्या मुलींना ऑब्व्हियसली या गोष्टीसाठी बाहेर जावं लागतं, मुंबई साईडला वगैरे. आणि हा इव्हेंट म्हणून त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. त्यामुळे मला इथे यायला आवडलं. तुम्ही इतका छान परफॉर्मन्स दिलेला आहे जजेससमोर आणि अक्षरशः सगळ्यांच्या टोटल इथे जे अवेलेबल होते सगळ्यांच्या टाळ्यांच्या स्वरूपात तुम्हाला रिप्लाय कळाला आहे. काय एक्साइटमेंट आहे, काय वाटतं तुम्हाला तुमचं? ऑब्व्हियसली एक्साइटमेंट खूप आहे. जर खरंच जजेसना आवडलं असेल माझं परफॉर्मन्स तर पुढे मीन्स अशी इच्छा आहे की पुढे कॉम्पिटिशनमध्ये पुढे जावं. आणि ऑब्व्हियसली मॉडेलिंग खूप आवडते. एक तुम्ही आता तुमचं काही ह्याच्या अगोदर तुम्ही काम केलेलं आहे आणि ते थोडं सांगितलं होतं. तिथून सुरू झालेला प्रवास ते आत्ताचा प्लॅटफॉर्म काय सांगत ते तुम्ही? मी फर्स्ट टाईम जेव्हा फिल्म केली तेव्हा खरंच मला यातला काही अनुभव नव्हता. आणि कॅमेरा जेव्हा समोर येतो तेव्हा जी भीती असते ती आता थोडीशी कमी झालेली आहे. कारण की 2 मूवी केल्या, त्यानंतर इथे मी आले. मग आता थोडंसं इट्स ओके, ठीक वाटतं. थँक्यू. आता तेवढी भीती नाही राहिली आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. सोनाली सावंत. मी हाऊसवाईफ आहे आणि प्लस एक शिक्षिका आहे. आय एम फ्रॉम डोंबिवली आणि आय लव्ह टू सिंग अँड डान्स अँड कुकिंग. आय लव्ह टू कुक. आणि बस थोडासा कॉन्फिडन्स आहे, तो इथे येऊन शो करायचा आहे, थोडंसं शिकायचं आहे आणि बघू, लेट्स सी. कोण असतो माझा बाळ आहे आणि बाळ म्हणजे 5 वर्षाचं बाळ आहे. 5 वर्षाचं आहे. आता कोणाकडे ठेवलं आहे बाबा. आधीच्या जनरेशनच्या मुली, वुमेन, वर्किंग वुमेन आणि आत्ताच्या वुमेनबद्दल तुमचं काय म्हणतं आहे? आधीचे हाऊसवाईफ आणि आताचे वर्किंग वुमेन. आधीचे हाऊसवाईफ पण तेवढंच त्यांना डिफिकल्ट होतं किंवा तेवढंच त्यांना स्ट्रगल होतं जेवढं आत्ता. ते स्ट्रगल त्यांचं घरात होतं की घरातल्या सगळ्यांना सांभाळायचं, सगळ्यांना घेऊन जायचं, प्लस आपल्या इच्छांना दाबून सगळ्यांसोबत राहायचं, हे त्यांचं स्ट्रगल होतं. त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आत्ताचं आहे की त्यांना दोन्ही करायला लागतं, स्वतःला पण सांभाळायला लागतं, बाहेर पण जायला लागतं, प्लस आपल्या इच्छा आकांक्षा पण पूर्ण करायला लागतात. की असं नाही आहे की साईडला ठेवलं फक्त घरी राहिलं, त्यांना तेही करायचं आणि तेही करायचं. सो त्यांचा डबल स्ट्रगल असतो आता की घरचं पण करून, बाहेरचं पण करून, मुलांचं पण करून. आता थोडं जास्त डिफिकल्ट आहे पहिल्यापेक्षा असं मला वाटतं, पण पहिल्याचं पण तेवढंच डिफिकल्ट होतं. पिठलं भाकरी. येस, व्हेरी ट्रेडिशनल. बनवा बनवी, भाव. एक्झॅक्टली, मी सुद्धा तेच बघत होतो. बनवा मराठी सर्व नाही. मी बॉर्न अँड बॉटम डोंबिवली नाही, लग्नानंतर गेल्या. बट कसं आहे की मला आवडतं आपलं कल्चर किंवा मला साडी वेअर करायला खूप आवडते. आय लव्ह टू, म्हणजे साडी म्हणजे माझं जीव आहे. सो मला त्या सगळ्या ट्रेडिशनमध्ये राहून पण थोडं असं वाटतं की आपण आता आपल्याला जसं स्पेस मिळतोय किंवा आपल्या इच्छा आहेत थोडं अजून त्यांना ग्रो यायला हवा असं मला वाटतं. बाकी आय एम काइंड ऑफ टिपिकल, बट म्हणजे मला असं वाटतं आपलं आहे तर आपलं ते आपणच जपलं पाहिजे. त्याच्याशिवाय ते पुढे मुलांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे आपण जर का नाही जपलं
ते पुढेच जाणार नाही, म्हणजे त्यांना कळणारच नाही की आपली संस्कृती काय आहे, आपलं काय आहे. सो मला थोडंसं ते वाटतं. आणि वॉक बेटर होऊ शकतो. येस. तुम्ही फर्स्ट टाइम कसं आहे की आधी केलेलं आहे? नाही, फर्स्ट टाइम. टॅलेंट राऊंडमध्ये काय गाणं लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले हमको मिली है आज घड़ियाँ नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. सिंगिंग टीचर आहात का? सिंगिंग टीचर आहात का? नाही, मी आधी गाणं गायचे. आधी गायचं मग आता ॲक्च्युली माझा थ्रोटचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे नाही गात. तर आवाजात आणि सूर एकदम परफेक्ट आहे. मी सुरेशजींकडे शिकत होते, सुरेश वाडकर. उच्चार पण स्पष्ट आणि सूर आहे. ते आहे, पण आता जरा वेगळं काहीतरी आपल्याला एक थोडंसं म्हणून हे ट्राय. पण ह्याच्यामुळे तुमचे मार्क वाढले ना या गोष्टी. जिथे वॉकला तुमचे 2 मार्क कमी झाले. कसं आहे सर, आम्ही सध्या कसं आहे बाळामध्ये आणि 5 वर्ष किंवा 10 वर्ष जो काही गॅप झाला आहे, तो आता कसं आहे की थोडंसं स्वतःला आता थोडं अपग्रेड करायचा विचार आहे. कारण आपण पुढे जाऊन त्यालाही म्हणजे मागचंही तेवढंच आणि पुढचंही तेवढंच ते कंबाईन करून त्याला वाढवायचं. ते आता कसं तुमचं टॅलेंटचा फायदा इथे तुम्हाला झाला. जर वॉकमध्ये तुमचे 2 मार्क कमी झाले तर इथे 3 मार्क वाढले. ते सांगतोय की पण जर सर ते आपले ग्रूमिंग आहे ते जर व्यवस्थित मिळालं तर डेफिनेटली ते ग्रो होईल. येस. थँक्यू. इंट्रोडक्शन. नमस्कार, मी भाग्यश्री प्रदीप पाटील अलिबागहून आलेली आहे. मी ग्रॅज्युएटेड आहे आणि आता ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी काम करत आहे. तुला सजवायला आवडतं लोकांना, ब्रायडलमध्ये करते? हां. तुला जर कुठेही ट्रॅव्हल करायचं म्हटलं इन्क्लुडिंग इंडिया, आउट ऑफ इंडिया, तर तू कुठली प्लेस सिलेक्ट करशील आणि का? ॲक्च्युली मला एक असं शांत ठिकाण खूप आवडतात. विली रिजन्स जायला खूप आवडतं. तुला शांत म्युझिक पण तुझी तसंच आहे. हां, पीसफुल म्युझिक, व्हेरी क्वायट अशी आहे. वॉक कसा फर्स्ट आहे तुझं हे पहिल्यांदा करते. आम्हाला बघायचं की तू किती ग्रूमेबल आहेस, म्हणजे किती आम्ही तुला ट्रेन करू शकतो. एकच स्टेप देतो, तुझ्या वॉकमध्ये खूप बाउन्स आहे, म्हणजे एक सिम्पल ग्राफ नाही. युअर बाउन्सिंग युअर शोल्डर्स, युअर हेड अँड ऑल. तर म्हणून आता परत एकदा वॉक कर विदाउट बाउन्सिंग, तुझे फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे परफेक्ट आहेत, नॉर्मल. फक्त त्या वॉकमध्ये बाउन्स आहे. ते जरा हे करून परत वॉक करून लागतो. Your boys out the walk.
आणि हा ड्रेस कोणी सिलेक्ट केला? मी पण विचारणार होती. तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेस, मेकअप इंडस्ट्रीमध्ये, पण तुला त्या गोष्टीची खूप जास्त नॉलेज आहे आणि पर्सनॅलिटीला तुला सूट होईल असंच तू ड्रेस घातलेला. बरोबर. म्हणजे तो ड्रेस तुला इतकं सूट होईल, मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी किंवा अजून काहीतरी चांगलं तू घालू शकली असते. दिस इज द परफेक्ट फॉर द ओकेजन. तुझं मेकअप पण वगैरे जी तुझी पर्सनॅलिटी त्याला मॅच करण्यासारखं, म्हणजे तुला त्या गोष्टीची खूप नॉलेज. ॲक्च्युली ओके, टॅलेंट राऊंडला काय दाखवशील? सिंगिंग. जागने के फिर ये हंसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जाने हमको मिली है आज ये दुनिया नसीब से, जी भर के जिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले. व्हेरी नाईस. आणि कसं वाटलं? भाग्यश्री ही माझी पर्सनल मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिश आहे, पण मी तिला एकही टिप दिलेली नाही आहे, ना तिच्या ड्रेसिंगची किंवा ना तिला वॉक शिकवला आहे. ती माझी पर्सनल हे आहे आणि तिने मला बरेच ग्लॅमरस लुक दिलेले आहेत माझ्या बऱ्याच इव्हेंटला. खूप मोठी मेकअप आणि मेकअप आर्टिस्ट आहे आणि स्टायलिश आहे. सो अशी आहे आणि तिला पहिलं पेजंट आहे ते, म्हणून मी जास्ती बोलत नव्हतो, तुम्हाला दोघींना जास्त बोलून दिलं. मग ते ठीक नाही वाटलं. येस. थँक्यू भाग्यश्री. नमस्कार, माझं नाव भाग्यश्री प्रदीप पाटील आणि मी अलिबागवरून आलेले आहे. ॲक्च्युली माझं एक हॉबी म्हणून मी याच्यामध्ये आलेली आहे, कारण की ॲज अ करिअर म्हणून मी एवढं बघितलं नाही, पण एक हॉबी की मी या फील्डमध्ये आहे. मला एक मला एक्सपिरियन्स करायला खूप आवडतं, म्हणून ॲज अ न्यू एक्सपिरियन्स म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आता जसं तू सांगितलंस की मेकअप आर्टिस्ट तुझं हे प्रोफेशन आहे, आणि आता तू हळू आता ह्या एक इव्हेंटच्या माध्यमातून आता नवीन टर्निंग पॉईंट मिळतं, तर त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली की मला पहिल्यापासून असं आहे की मला क्रिएटिव्ह खूप आवडतं. ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण जास्त माझं आहे की हॉबीज मला माझे करिअर म्हणून मी बघत असते, म्हणून मला ते सेम रूटमध्ये म्हणजे मेकअपमधून मॉडेलिंग, त्यानंतर मॉडेलिंगनंतर ॲज अ ॲक्टर म्हणून पण मला एक्सपिरियन्स करायचा आहे, म्हणून मग आता तू इतका छान परफॉर्मन्स दिलेला आहेस आणि एक कॉन्फिडन्स जजेसना तुमच्यातला आवडला, एक पर्सनॅलिटी तुझी त्यांना आवडली, तर काय वाटतं, काय फिलिंग्स आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा आणखी दुसरी काय एक्साइटमेंट आहे? असं मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय नाहीच आहे, फक्त एवढंच की मला माझं बेस्ट द्यायचं होतं. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, मला जेवढं बेस्ट देता आलं मी तेवढं दिलं. थँक्यू सो मच. थँक्यू. I am Kranti Navle from the most interesting and happening city of dreams, that is Mumbai. I am a homemaker at present, with most of my work experience being from the airline industry. I see this platform as a very important step in achieving my goals. I believe that this beauty pageant, it gives a great
Indian married women to showcase their beauty, their talent, glamour, and of course their culture. This is a huge platform which gives us an opportunity to live our dreams and achieve new heights in life as a successful modern woman. So I wish all the luck to the jury members, to the organizers and the sponsors, a great success ahead, and have a lovely and a wonderful day ahead. Thank you so much. कोई पेजेंट किया है पहले, इससे पहले रैंप वॉक या कोई ब्यूटी पेजेंट किया है? So I have been doing this run walk thing in college. Mostly I used to participate in dance activities and all the playful activities in the colleges. And I have also done commercial ads as well. So this is a platform which I actually am interested in. Okay. Your favorite film is Zindagi Na Milegi Dobara. Yes, absolutely. What do you like in that? The intensity which they have shown in the film, it relates to the day-to-day activity of every individual. Like we have shortcomings, everybody has a shortcomings. How to overcome those shortcomings and be acceptable towards life is what I learned from that movie. So it's a very motivational movie for me, I guess. So that's the reason it's one of my favorite. Okay, then talent round. Okay, I would like to sing a song of Neha Kakkar. That's a very beautiful song, I believe. So, not about Neha Kakkar, if I may sing a different song. Yeah, sure. पहचान तेरी नहीं अब लोग